एवढं मोठं टेडीचं गिफ्ट मी कोणासाठी घेतलंय माहिती का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळून जाईल. बॅग भरली आणि मयूरला बोलून घेतलं, कारण मला बसनी जायचंय आणि बस मध्ये चढायला किती गर्दी असते तुम्हाला माहितीये. त्यासाठी अक्षय आणि मयूरला मदतीला घेऊन चाललोय, नाहीतर गर्दीमध्ये लोक ह्या टेडीचा पार भुसा बाहेर काढतील. आणि बस नव्हती आली म्हणून थोडा वेळ टेडीला घेऊन तिथंच बसलो. मग बस आली पण चक्क आज तर गर्दीच नव्हती यार. मग अक्षयने बसमध्ये टेडी आणून दिला आणि त्यांना टाटा बाय बाय करून टेडीला एका स्पेशल सीटावर ठेवून आलो आपल्या गावाला. मग निघालो आपल्या गावाच्या साईडला, पण खूप ऊन होतं. मग डायरेक्ट टेडीच्या सावलीत पायी इथे येऊन उभा राहिलो, कारण इथून एखादी गाडी पकडून जावं लागतं ना घरी. इथे एकाची लिफ्ट तर भेटली, पण त्यांनी डायरेक्ट मला 500च्या स्पीडनी घरी आणलं भो. घरी येऊन सामान वगैरे ठेवतोच, तेच घरचे म्हणाले जा आता गायांना गिनीगवत आण. मग काय उचलला कोयता आणि आलो गिनीगवतात. गिनीगवत तोडून ठेवलं. घरच्यांना म्हणलं मी काय नाही आणणार भोते, माझे कपडे खराब होतील. म्हणलं चला आपण ज्या कामाला आलोय तिकडं, नाहीतर घरचे दुसरं काम सांगतील. मग माझ्या बहिणीच्या घरी आलो आणि ही बघा त्या दिवशी घेतलेली गाडी काय खतरनाक दिसती राव. बर्थडेला आपला भाचा पण आलता आणि मग बर्थडेचं डेकोरेशन वाले पण आले आणि त्यांनी डेकोरेशन सुरू केलं. तोपर्यंत माझ्या भाचीला नटवलं आणि डेकोरेशन पण झालतं. मग गाडी सजवून तिला बसवलं गाडीत आणि मस्त बर्थडे मध्ये गाडीमध्ये बसून रॉयल एंट्री मारली. मग काय मामाला टोपी घालून बसवलं. मग ओवाळणी वगैरे सगळे कार्यक्रम झाले. मग केक कट करून बर्थडे सेलिब्रेशन चालू झालं. इकडे फटाके पण दिले पेटून. मामा गेला फोटो काढायसाठी केक खायला घालायला, पण ती तर माझ्या हातातून केक ओढायला लागली आणि दिला नाही तर लागली ना रडायला. चला आता बर्थडे झालाय, तुम्ही घ्या जेवायला बसून. आणि असेच रोज इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.